तर नमस्कार मंडळींनो, आजच्या नवीन व्हिडिओ तुमचा स्वागत असा। आजचा विषय थोडासा वेगळा असा, कारण तुमका समजलेल्या अर्ध्या विषयावरती बोलासाठी मी तुमच्या समोर इलेलो असा। तर मंडळींनो, तुम्ही माझी रील बघितला असतालाच, रेकॉर्डिंगची रील बऱ्याच लोकांनी बघितलेली असतली। तर सगळ्यांका असं झालं असतं की लपडा काय झाला, तर त्या लपडा सांगूसाठीच आज मी तुमच्या समोर इलोय। अशी व्हिडिओ मी कधी बनवू नाही, तर काय चुकी झाली किंवा बोलताना काय चुकलंय तर थोडंसं माफ करून घेवा। पण जा काय असा तर सगळा खरा सांगतेलाय, खोटा अजिबात काय सांगूच आहे। मंडळींनो, बरेच दिवस बरेच महिने मग वाटता गेल्या वर्षीपासून मी मडुरा आणि कंपनी, मडुऱ्यातले जे मिस्त्री असतात त्यांची जाहिरात करायचं आहे, म्हणजे सोफा सेटची जाहिरात करायचं आहे। तर ती जाहिरात मी मग वाटता पहिली एक मॅडम होते जे सिंधुदुर्ग पोलीस मध्ये कार्यरत असत, त्यांनी मला सांगितल्याने की मंदार असे असे या गावात मिस्त्री असत, मंदार मिस्त्री, त्यांचो कारखाना असा छोटसो, गरीब असत, तर त्यांची एक रील टाक, कारण मी प्रमोशन रील करत होते, तर त्यामुळे मला मॅडमांनी सांगितल्याने। तर मी म्हटलं ठीक असा, मडुरा खूप लांब होता, तरी पण म्हटलं माझा पब्लिक तिथपर्यंत पोचत माहिती नाही मला। तर मी होय म्हटलं, ठीक आहे चालत, म्हटलं करूया। त्यानंतर मी गेले तिकडे, पहिली रील केले त्यांच्याकडे। त्यानंतर मला वाटतं दुसरी रील त्यांनी मला सोफा सेटची सांगितल्याने। मी काहीतरी एक ह्या उद्देशाने बघत होते की मराठी माणूस मोठं होऊन देत, आपले माणसं मोठी होऊन देत, ह्या उद्देशाने मी एवढ्या लांब जाऊन रील करत होते। आणि दुसरी रील टाकले मी, मला वाटतं 10,000 रुपयात सोफा सेट, 10,000 रुपयात सोफा सेट, आणि त्यांचा टार्गेट होता 1,000 सोफा सेट विकूचा। 3 महिन्याचा कालावधी दिलेलो होतो, तर म्हटलं ठीक आहे करू। 3 महिन्यात 1,300 सोफा सेट गेले, ह्या मी नाही सांगणार, ह्या ते सांगतात। 1,300 सोफा सेट गेले। पाऊस आजोरसो आवाज येतो, ह्या सगळा झाला। त्याच्यानंतर बरेचसे रील केले मी त्यांच्यासोबत, झाला सगळा। त्यानंतर बरेच थोड्या जणांचे मेसेज यायचे। मी जी रील ह्याची सोफा सेटची केले ना, मला वाटतं फेसबुकवरती 2-2.5 मिलियन, आणि ह्याच्यावरती आपल्या इंस्टाग्रामवरती पण मिलियनमध्ये व्हिडिओ चालत होते, म्हणजे एक 30-40 लाख लोकांपर्यंत व्हिडिओ पोचलेली। त्यातले बरेच जण त्यांना कॉल करत होते। त्यानंतर तरी पण माझे रील चालू होते, काय नाही काय त्यांचा जसे ऑफर येत होते तसे रील चालू होते। आणि माका मध्ये मेसेज यायचे की अरे ह्यांनी माझा ह्या केल्याने, यांका मी पैसे पाठवले, यांचे रिप्लाय येत नाहीत। तर मी असं विचार केलं की जर समजा कोणतरी मोठं होता तेव्हा थोडेसे लोक असतात जे खेचणारे असतात, तर त्यासाठी 100त 2 जण ठीक आहे सोडून द्यायचे। ह्या मी त्यांना पण समजावून दिलं की सोडून देवा, ते सांगायचे कमेंट बंद कर। आता त्यांचं बॅकग्राऊंड काय असा हे आपल्याक माहिती नाही। मी जेव्हा रील करून जातोय तेव्हा तो माणूस कसो आहे हे आपल्याक माहिती नसतं, आपल्याक त्याच्या बिझनेसशी मतलब असा, तिथपर्यंत लोक पाठवायचे असतात। आमचा काम ॲज अ क्रिएटर, आमचा काम काय असा, ज्या ठिकाणी स्वस्त गावता की बाबा यांच्याकडे ह्या स्वस्त भेटता, तर त्या लोकांपर्यंत पोचवायचा, म्हणजे त्यांना फक्त मार्ग दाखवायचो। आम्ही असं नाही सांगितलं तुम्ही ह्या घेऊकच होया, मालकाचा कॉन्टॅक्ट करून दिलं, व्हिडिओवरती नंबर असा, तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही बोला, तुम्ही तुमची जी वस्तू घेतलात त्याची पूर्ण चौकशी करा आणि त्याच्यानंतर ती वस्तू घ्या, बरोबर। तर आम्ही रील टाकल्याच्यानंतर विषय रवलो मालकाचो आणि घेणाऱ्याचो, म्हणजे गिरायकाचो। तर त्यांच्यात जा काय कन्व्हर्सेशन होत आमका पण माहिती नसता ना, तर तो माणूस कसो आहे आपल्याक पण माहिती नाही। मग त्यानंतर रील व्हायरल झाले आणि त्यांनी मला वाटतं ॲडव्हान्स घेऊन सुरुवात केली लोकांकडनं, आणि कॉल एवढे येऊ लागले की एक फोन ठेवल्यानंतर लगेच, एक फोन ठेवल्यानंतर, तर त्यांना समजत नाही, आमका समजत नाही, कोणी काय लक्षात येणार नाही, तर त्यांना समजत नाही तर कोणचे पैसे इले, कोणी पाठवले, कोणी काय केले, आणि त्याच्यानंतर ते दिवसभराचे फोन येत होते, त्याच्यामुळे तो कंटाळो। त्याच्यानंतर
पैसे पाठवले हिनी म्हणजे सांगूसाठी जरी फोन केला तरी त्यांना माहिती नसणार. म्हणजे लोकांचे पैसे येले आणि त्याच्यानंतर त्यांचे फोन उचलत नव्हते, त्यांचे मेसेज बघत नव्हते, असं सगळं विषय त्यांच्याकडनं होत गेलो. कारण फोनचो आणि मेसेजचो लोड पण तेवढंच झालो असतात, तो त्यांना माहिती. आणि त्यानंतर हे सगळे गोष्टी माझ्या कानावरती येऊ लागले. हाली 1 महिन्यापूर्वी म्हाका वकिलांचो मेसेज येलो की मंदार लास्ट व्हिडिओ टाकले तेव्हा की असो असो ह्या असा लोकांका फसवल्यानी असा आणि ॲडव्हर्टाईज तुम्ही करतात म्हणून तुम्ही ती ॲडव्हर्टाईज करूचा बंद करा. म्हटलं ठीक असा बंद करतोय, पण माझ्याकडे माका तर कंप्लेंट येऊ, माका तर समजा काय 2-4 जण येऊन ह्यात नाही ना. त्यानंतर मग मी त्याच्यावरती शोध मोहीम चालू केलं आहे माझ्या पद्धतीने की बाबा कोण असत काय असत. मी त्यांच्या कानावर घातलं आहे, म्हणजे जे मिस्त्री अँड कंपनीचे मालक असत त्यांच्या कानावरती घातलं की अशी ह्या इल्यात कंप्लेंट इल्यात. त्याच्यामुळे वकिलांनी माका मेसेज केले नाही की असो असो विषय असा, तर त्याचा जरा तुम्ही वकिलांशी बोला. जा काय असा कोणाचे पैसे देऊचे असत काय असत तर तुम्ही ठरवा, तुमका माहिती असतात, आमका त्यातल्या गोष्टी काय माहिती नाहीत. तर त्यांनी सांगितलेलं ठीक आहे मी बघतोय. त्यांनी काय वकिलांका फोन लावू नाही. आता ते त्यांचा विषय त्यांना माहिती कशाक नाही लाव काय नाही, त्यांनी काय फोन लावू नाही. त्यानंतर मी माझ्या पद्धतीने सर्च करू सुरुवात केलं, तर बरेचसे लोक ज्यांका मी फोन म्हणजे जसे जसे नंबर मिळवून मी फोन केलं आहे, अरे काय ह्या आता तुम्ही रेकॉर्डिंग आहे का. पहिली खाट 35,000 रुपये ठरली त्या तारीखला, तेव्हा मी व्हॉट्सअपवर टाकलंय 35,000 रुपये म्हणून. 6.5 खाटीचे 10,000 रुपये एक्स्ट्रा होते पडत. खाट होई तर 45,000 रुपये द्यायची. ओके. खाट 8 दिवसात दिली जाते. ओके. हॅलो 45,000 रुपये द्यायचे. हॅलो नंदू, हा बोल. ऐकलं. हा तो आता 1 फुटाचे 10,000 जास्त सांगा झालो बरोबर. हा ठीक आहे, त्याचा रेडी कर म्हणून. आणि 8 दिवसात नंतर तू या गोष्टी. हॅलो मेस्त्री, 8 दिवसात नक्की. हो 8 दिवसात खरं जाऊ दे. ऐक हॅलो. हा आज झाले कितके तारीख 1 तारीख. बेड येतली केव्हा 9 तारखेक धर, 10 तारीख धर. 10 तारीखच्या बाहेर बेड गेली तर 10 तारीखच्या वरती जर झाला का भेटलो नाही त्यांना बेड तर 10 तारीखच्या म्हणजे 10 तारीख पर्यंत जर बेड भेटलो नाही तर काय करायचं तिने सांगा. नाही तर 10,000चा इश्यू लग्नात थांबलेला नाही, पैसे वाढा होते ना बेडचे. नाही मग झाला ना आता किती तुमका 20,000 पोच असत ना. माका तू काय बोललोय मंदार, तो काय बोललो माहिती अरे असा तरी आपण काय बघून घेऊया. 45,000 रुपये द्यायचे बेड रेडी झालो काय. 20,000 रुपये पोच असत आणि 25,000 पाठवचे असत. 10 तारीखला ते बेड घेऊ घेतले तेव्हा ते 25,000 रुपये देतले तुका. ओके 25,000 रुपये झाले तर विषय संपलं बेडचं. पण तेव्हा रेडी होयो मंदार. तो आता ना डायरेक्ट 1 फुटाच्या येतो 10,000 रुपये एक्स्ट्रा सांगता तुका पट्टा येतो विषय. नाही पटना ना आपल्या त्याच्यातला काय एवढा 45,000 मागता बसले का सांगणार नाही तरी. जेव्हा आहे त्याचा साईज चांगली तेव्हा आहे त्यांनी किंमत चांगली यायला विचार. काय 2-4 हजार रुपयाचा फरक येत रे, तर काय बघूया आपण करूया मॅनेज. ज्या बोललो आणि आता तो डायरेक्ट 10,000 रुपये एक्स्ट्रा सांगता, हे कितपत योग्य आहे तुका वाटतं. 5.5 आणि 7.5 लाऊड बीडचा सगळ्याचा फरक पडता. डबल मोठा डबल बेड बाबाची परत सांगतो 1 फुटाचा फरक पडता माका मान्य, पण तुका साईज सांगल्यानंतर तू रेट चांगला आहे का 10,000 रुपये अजून एक्स्ट्रा ना चांगलं आहे तर सांग. आज तू मंदाराच्या पुढ्यात बोलतोय बरोबर का. 5.5 रेट 35,000 रुपये दिलेलं आहे. 5.5 मी तुला नाही म्हणतोय मंदाराच्या पुढ्यात सांगतोय मी. 5.5 बाय तो 7.5 काय जो काय आपण पहिली बेड ठरवलेलं ना त्याचीच तू 35,000 किंमत सांगलेलं मी काय नाही म्हणतोय. पण त्याच्यानंतर तुका साईज जेव्हा 8 दिवसात चांगला मी आहे का माझा पूर्ण 8 दिवस माझा चांगला तुका 6 बाय 7.5 तो कर रे ते असा असा देणार आहे दुसऱ्या होत नाही माझा काय विषय नाही. तेव्हा तुका मी काय सांगलं तेव्हा ते मला किंमत चांगलं आहे का बाबा. नाही रे 10,000 रुपये एक्स्ट्रा लेवना वय तर सांग फक्त ते चांगलं आहे ना. चांगलं आहे तर चांगलं आहे म्हणून मी काही बोलले नाही एक शब्द. मी पळवून मी काहीतरी चुकलं असतं ऐका असा होणार ते चांगलं आहे का माका किंमत इतक्यात माका सांग बऱ्या भाषण.
10,000 रुपये सांगितले 35,000 रुपये आणि तो बेड बाबा मोठा होता फ्लावर ब्यूट सगळा वाढता तर किती वाढतात ते वाढते 35,000 ते वाढतात मी सांगते की गणपूट लाकूड होता कुठे काढून पाठायचे तेवढेवरचे पैसे वाढवून दे संपला विषय किती गणपूट वाढतात 5,500 आणि स्वच्छता सांगते ब्लाऊड कितीचा फरक आहे तो सांगते अरे भावाशी बाबा तेवढं फरक येतं असलेलो आहे अरे तर एक ठीक आहे काय 5,000 रुपये 40 देतो माझ्या डोक्यात जाऊ नको ते माझ्या रुपयावर 40,000 रुपये दे 40,000 रुपये देतो 5 वाढवून दे आहे रे सोन्या 10 वाजणार नाही ना 10 जाणार नाही तुझ्याकडे 5 देते तू 40 देतो अरे तुका 50,000 गे रे पण ते दिलेला शब्द खै चुकलोय तो आणि बघ 1 तारखेक मेच्या दिवस होते तो काय केलंय 14 तारखेक दिवस आहे काय अरे इतकं मी ना मंदार खरं सांगतोय तुका पाच देतोय का झाले देतो सांगते का 5 देतो झाले 5 घे 40 देतो आता आपण हिशोबाक बसाल नाही हो आता पण हिशोबाक बसाल नाही हो तुका जर देऊतो असा तर बेड द्यायचं कट केल्याने वाटतं. हॅलो नमस्कार सर मी मंदार बोलतोय मंदार शेट्टे कणकवलीतून. काय झालं नाही त्या मंदार मेस्त्रींनी फोन केलेला मला जिथून तुम्ही कोण मंदार तो त्याच्यासाठीच फोन केलाय मी तुम्हाला. पेंडिंग तू कित्याक फोन केलो म्हाका सांग. माका सांगता तो की पैसे ठेवल्याने असत की काय असा तर आता थोडी म्हाका दिवंक जाय मरे पैसे म्हाका खंय हाडल्यान तर ट्रेनीन सावण मागला ते दारा हाडून कुसयली माझी. ओके तोच परत म्हाका सांगता तो 75,000 दी 50,000 पाठव आत्ता करून देतो. हॅलो हा मंदारजी नमस्कार. नमस्कार. आज सकाळपासून जरा मोठी लपडी चालू आहेत. हा काय ते त्यांचीच मंदार मेस्त्रींची. अच्छा. ज्यांना ज्यांना पैसे म्हणजे राहिलेले किंवा हे झालेले तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतोय. तर त्या भानगडीत त्यांनी काय केलं मला सांगितलं तुझी रील बघून हा कस्टमर आलेला त्याच्याकडे मी सामान दिलंय त्याने मला पैसे दिले नाहीत. त्यात मला तुमचं नाव पण त्यांनी सांगितलं. अच्छा. की त्याने असं नाही दिलंय म्हणून. मी बोललो काय तर मी विचारतो त्यांना. भांडण झालं आमचं ह्या गोष्टीवरून. अच्छा. मी बोललो ह्याच्या अगोदर एवढे पैसे कमवले तेव्हा मला तुम्ही सांगितलेलं का. बरोबर. त्याच्यावर खूप काय लपडी झाली. अच्छा. ओके. तर काय ते काय झालं ते मी सांगतो तुम्हाला. आम्ही त्यांच्याकडे 2 बेडची ऑर्डर दिली होती आणि डील फायनल केली होती 50,000. एक बॉक्स बेडची आणि एक विदाउट बॉक्स. आणि ही झाली कधी होती जवळजवळ ऑर्डर दिल्यानंतर 20 दिवसामध्ये ते ऑर्डर देणार होते. यांनी काय केलं नाही की त्या दिवशी ऑर्डर सांगितली त्या दिवशी मी चौकूळला जाऊन माझ्या गावाकडे हजर हे काय आले नाहीत आणि मला सांगायला लागले की तुमची ऑर्डर वाटेत आहे येते म्हणून. अशी 2दा मी जाऊन तिथे पुन्हा रिटर्न आलो. यांनी काय केलं एक फक्त बेड रेडी केलं मी आणि मला कुठच्या तरी कारखान्यातून मला पाठवून दिलं नाही. ओके. ती एकच बेड आल्यामुळे मी यांना काय म्हटलं तुम्ही आता एक बेड पाठवलात ना मी यांना ऍडव्हान्स ऑलरेडी 20,000 रुपये देऊन टाकले होते. ओके. आता दुसरी बेड दिलात की बाकीचे तुम्हाला 30 पाठवतो. ओके. यांचं असं होतं की नाही पहिलं मला आधी तुम्ही 30,000 पाठवा मग दुसरी बेड मी करायला घेतो. ओके. मग मी त्यांना काय म्हटलं आधीच मी 2दा तुमच्यामुळे चौकोळला जाऊन माझी फेरी वाया झाली तर तुमचे 5,000 मी काही देणार नाही म्हणून त्यामुळे तुम्ही ज्या दिवशी मला डेट द्याल त्या दिवशी तुम्ही तिथे आला पाहिजेत मात्र. ओके. अशी हे झाली इथपर्यंत. आणि त्यानंतर जेव्हा हा विषय झाला की मी तिथे गेलो त्याच्याशी माझंही भांडण झालं आणि तो म्हणायला लागला की नाही आता आपल्या व्यवहारात काय तो कॅन्सल करूया म्हणून तुम्ही मला बाकीचे पैसे देऊ नको मी तुम्हाला दुसरी भेट देणार नाही. ओके. म्हटलं चालेल अशी जर तुझी भाषा असेल तर ठीक आहे म्हणून. ओके. त्यामुळे एक बेड त्यांनी मला दिलाय आणि त्याला 20,000 रुपये पोच सुद्धा आहे. ओके. हा त्यामुळे तो मी काय त्याला देणं लागत नाही. ओके. तर मंडळींनो हे 3 जण होते जे मेस्त्रींनी सांगितल्यानी की तुमच्याकडनं जे गिरायकं इलेली त्यांनी 3घांनी पैसे ठेवलेले तर ते विषय त्यांचं 3घांचं मी क्लिअर केलंय. त्यानंतर विषय पेटलो आणि हा विषय सगळं झालो कशामुळे माहिती आहे की माझी गिरायकं म्हणजे माझे व्ह्युअर्स जे माझे व्हिडिओ बघून थंय जाऊन फसत होते तर त्याचं मी त्यांना विचारलंय की असं कशाक होता त्यांचे एवढे पैसे राहुलेत तर म्हाका वाटतं त्यांचो इगो चाळवलो
की हो माका विचारता म्हणून. आणि त्याच्यानंतर त्यांनी माका फोन करून सांगितल्यानी की तुमचे व्हिडिओ बघून माझ्याकडे लोक इले आणि त्यांनी माका फसवले. ह्या असं माका उलटा सांगू लागले. आणि कोणी फसवल्यानी ह्या विचारल्याच्या नंतर माका तिघांचेच नंबर दिलेले. असे बरेच जण असत जे माका सांगतात की माझे हे एवढे रावलेत तेवढे रावलेत. पण ज्यांनी त्यांनी सांगितले नाही मिस्त्रींनी त्यांना मी कॉल करून मी सगळं विषय क्लिअर करून टाकलाय. आता माझा कॉल आहे का? आता तुम्ही सांगलात ना माझ्या नावावरती इले, मग तू मागा पैसे त्यांना सांगून घे. हा मी फक्त ते पैसे नाही ह्याच्यानंतर तुमचा आणि माझा वाकडा राहा. पैसे टकवतेच ते लोक, समजलं ना. मी आता माझी सिस्टीमच बदलतो. इतरच पैसे द्यायचे आहेनच नाही. पैसे अकाउंट वरती तुमच्या पैसे लोकांचे पैसे अकाउंट वरती येताना तुम्ही माका सांगितलेलाच का बाबा ह्याचे पैसे इले म्हणून त्याचे पैसे इले म्हणून 3,000 चला माझे 3,000 नको 1,015चे सोफा सेट विकलात तेव्हा तुम्ही माका सांगलात का सगळ्यांचे बाबा ह्याचे पैसे इले त्याचे पैसे इले ह्या माका सांगलात तुम्ही. हा मग म्हणजे रील गेल्या म्हणजे काय मी ह्या असे का चुती असे का? मी इल्लेलं तुमच्याकडे रील करते म्हणून सांगू? विषय असं नाही. मी तसं सांगू की नाही. मी तुमका काय सांगितलं, 2च कस्टमर सांगितलं. तुमका संग्राम एक तरी माका मी एवढे 7, 8, 8, 9 रील काय ते केलं असेल ना, एक तरी रील सांगा की रील करू काय म्हणून विचारू तुमच्याकडे इलय का मी? तुम्ही तुमच्या कामासाठी माका बोलवलात ना, मग बाकीचे पैसे पाठवताना माका सांगितलेला. माका कस्टमरची काळजी असा. कस्टमर फसताने कस्टमर इलो तुमच्याकडे असो जिलो नाही ना काय? असो जिलो तुम्ही काचीत सोफा सेट ठेवलात आणि कस्टमर इलो असा झाला. तुमचं एक काम करून आम्ही ह्या करतलो ना, पुढे पण कामा करूची असत. लोकांना आमका गाडी घातल्याने तर चालत ह्या होताला. आता पुढची कोणची ऍडव्हर्टाईज लागलो लोक विश्वास ठेवू का आमच्यावर? नको तर काय सांगतालात. आणि आता पणजीवाल्याचा विषय काढलाय म्हणून तुम्ही माका ह्याचे त्याचे नंबर देतात, नंबर सांग ह्या करता. पणजीवाल्याचा विषय काय नाही. ते का तेव्हा पण त्याने पैसे पाठवले होते. मी सगळ्या व्हॉट्सअपवर टाकलेला. विषय काय की असे आम्ही सुद्धा 4 लाख रुपये मी पाणी सोडलो. मी तुमका सांगते ना, मी काय सांगते ऐका, मी काय सांगते एवढा सांगितलं गेलो. आता तुमच्याकडे तुम्ही एवढा सांगतात ना, मी त्याचा ह्याचा बघतोय, मी ह्याका थंय चिरडतोय, मी तुमका त्याचा ह्या करतोय त्या करतोय. मी तुमका सांगतोय ऑन रेकॉर्ड, तुम्ही रेकॉर्ड करून घ्या कॉल. माझा तुमका काय करूचा ना ता करा, माझा काय करूचा ता करा. पण तुमचं माझा काही विषयच नाही. आता तुम्हीच तर सांगितलं माझे 50,000 ह्यो देऊचो असा. तुमची रील बघून इले, तुमचं नाव सांगितल्यानंतर तो सांगता नाव मी काय नाव सांगत नाही म्हणून सांगता. ते सगळे लोक नेल्याने चाललो नंतर असंच सांगतो. फक्त आम्ही देऊचो असला काही तुमचा कॉल करतले तुमची रील बघून गेला आणि फसायला म्हणा. मग जो कस्टमर आता माझं पॉईंट आहे का, जो कस्टमर इलो माझी रील बघून इलो तुमका सांगितलं बरोबर, माझी रील बघून इले बाबा, मंदारची रील बघून इले, तेव्हा मला तुम्ही फोन केलात की बाबा मंदार तुझी रील बघून इलेत काय करू, यांच्याकडनं पैसे घेऊ काय का, मी सोफा सेट देऊ किती देऊ, हे मग प्रत्येक वेळी तुम्ही फोन केलेला. 3,000 सोफा सेट विकला, 3,000 फोन इलेत मग. मी काय सांगलंय ना, मी तुमचं सांगतच नाही ना. माझी मिस्टेक गेले 4 लाख सोडले पैसे ना, मी सांगलंय ना सोडले पैसे, माझी मिस्टेक ती. माझी आता पद्धतच बदलतच, इथंच पैसे त्याच्या इथंच घेऊन जायचं, माझी मिस्टेक म्हणून सोडलंय ना, मी काय सांगतच नाही. नका फक्त एवढंच सांगू काय की आम्ही काही ना काही तुमचा फोन करतो. हा मग तुम्ही फक्त होत्याल म्हणा. हा तुमचा हा चला, मी काय सांगतोय तुमच्या आता रवले चला 4 लाख रुपये रवले म्हणतात. पहिली रील टाकले 1,000 सोफा सेटची, 3 महिन्यात 1,1300 सोफा सेट कपले, 1,30,00,000 रुपये झाले. मी तुमच्याकडे हिशोब मागलं का बाबा ना, आता माझी रील एवढी चालली, तुमचं एवढं धंदो झालं, मी बाबा एवढे घेतलेले मागा तेवढ्यात परवाडाक ना, मागा आणि वाढवून द्या, मी तुमका सांगलं. हा मग आता तुम्ही 4-5 लाख रुपये रावले, आता त्या माका नाही माहिती तुमचे 4-5 लाख रवले आणि किती रवले, तो तुमचा वैयक्तिक विषय असा, त्याच्याशी माझा काय संबंध असा. पाणी सोडताय म्हणजे माझ्या पैशावर पाणी सोडणार नाही तुम्ही, माझ्या पैशावर पाणी सोडणार नाही. तुमच्या नाही हो, कस्टमर ठेवले ते मागा फक्त काय कस्टमरचा माझा संबंध, कस्टमर तुमच्याकडे आणून देणं या काम माझं असा, त्याला कसं हँडल करूचा तुमच्याकडे असा ना. कस्टमर म्हणजे देवा ना. क्लोज झालं आमचा तुमचा वैयक्तिक वाईट पण काय नाही. तुमच्यामुळे एवढं झालं त्याच्याबद्दल आम्ही आभारी आहे. एवढं झाला त्याच्याबद्दल मी आभारी आहे, समजलं ना. तुमच्यामुळे एवढं पुढे गेलो त्याच्याबद्दल आभारी आहे. क्रिएटरांच्या जीवावरती तुम्ही नाही, हा तुमचा वाक्य असा.
मी आजपासून क्रिएटर वापरतो नाही, मी रिलेट टाकतो नाही, मला रिलच नको. ओके काय तुम्ही रेकॉर्ड करा कॉल, मी मंदार मिस्त्री क्रिएटरांच्या जीवावर नाही, आजपासून नका क्रिएटरांची गरज नाही. ओके आम्ही रेकॉर्ड करा वाक्य, मी ह्याच्यापासून रील टाकूच नाही. मी माझा धंदो ह्याच्यापैकी 100 पटीने वाढवतलं, ह्याच्यापैकी 100 पटीने वाढवतलं. पण माझ्या क्रिएटरांची करंटरांची गरज नाही. एवढेपर्यंत जे म्हणून सहकार्य केला मी त्याच्यावर आभारी आहे. या गोष्टीसाठी शुभेच्छा तुमका, या गोष्टीसाठी शुभेच्छा. फक्त माझा एवढाच म्हणणं असा, मी फक्त काय सांगतो, माझा रेकॉर्ड करा. मी एकही रील टाकले नाही, याच्या पुढे खायच्या क्रिएटर टाकायचं नाही. मी मेसेज टाकतोय फेसबुकला, एका नाका क्रिएटरची गरज नाही. क्रिएटर माझं मी आता दिवस लावतो. मंदार मिस्त्री तुम्ही बघा, मी तुमका सांगतोय का, तुमचं माझा वैयक्तिक विषय, मी आता मेसेज टाकतोय, डिक्लेअर करतोय, मेसेज टाकतोय की माझे का खायच्या क्रिएटरांची गरज नाही, याच्या पुढे मी रील टाकूच आहे ना. ओके, मी माझं तुमचं माझ्या पेजवर करतोय. फक्त काय सांगा, त्या काय असं बघा, मी कोणा कोणी केली, कोणाक काय फरक पडत नाही. इतके जण कोणाचं काय हा काम बारीक सारीक ती काय पुरी होतली, विषय काय नाही. माका माहिती आहे मी सुंदर गाडी काय केलं आणि पुढे काय करतो त्या सुद्धा माका माहिती आहे. मंदार मिस्त्रीपेक्षा मंदार शेट्टे मोठो नाही. मंदार शेट्टे मोठो असा जो व्ह्युअर्समुळे आणि फॉलोअर्समुळे मंदार शेट्टे मोठो असा. मंदार शेट्टेकडे फॉलोअर्स नाही, व्ह्युअर्स नाही, तर मंदार शेट्टे शून्य असा. आणि मंदार शेट्टे फॉलोअर्सला आणि व्ह्युअर्सला देव मानता. आणि मंदार शेट्टे जर फॉलोअर्स किंवा व्ह्युअर्स जर फसत असतील तर मंदार शेट्टे त्यांच्या बाजून असा. हो तेवढं ठीक आहे, बरोबर आहे. किती माणूस फसले, माका तर लिस्ट टाकू, 20 माणूस फसले म्हणा. मी तुमचं टाकलंय नाही, मी टाकलंय नाही, ह्याची मी तुमका आधी कल्पना दिलेलं आहे की मंदार शेट्टेवर एक माणूस माका तुम्ही एक गोष्ट सांगा, एवढी एका वर्षात एवढी जवळ 2 कोटी रुपये सर्वसामान्य माणसाची वाचले, तेव्हा तुम्ही कोणाबरोबर आहात, कोणामुळे वाचले? मग तुमच्या बाजूनच होतंय ना, तुमका सांगत होतंय ना की वकिलांची बोला. वाचले कसे? आज 8,000 12,000 क्वेश्चन विकणार आहे, आम्ही सोपा विकले 8,000. 500 रुपयासाठी लोक 100 रुपयाची भाडा नाही म्हणत. आम्ही सिंधुदुर्गावर गाडी फिरवले. माझ्यावरती आवाज वाढवून बोला नको. आवाज वाढवतो विषय नाही ना, मी सरळ असं बोलतोय ना. माका सांगा, 25 माणसांचं बरोबर आहे, 4,000 माणसांचं बरोबर आहे. आवाज हळू करून बोला, मी तुमचं देणेकरी नाही. त्याला विषय संपवूया. या बघा मी तुमचं काय सांगतोय, या बघा तुम्ही काही करा, मी तुमचं देणेकरी नाही. एवढ्या रात्री तुमका फोन करूचो काही अधिकार नाही. हा, मी तुमचं देणेकरी नाही. आणि एवढ्या मोठ्या आवाजात विषय क्लोज करूया. विषय क्लोज करूया. मी स्टेटस घालतोय, माका क्रिएटरांची गरज नाही, मी स्टेटस घालतोय. तुम्ही सगळ्या क्रिएटरांका सांगा, मी सांगते सगळ्या क्रिएटरांका, माझा धंदो क्रिएटरवरती नाही, मी आता स्टेटस घालतो. माका गरज नाही, माका धंदो करूची क्रिएटरांची गरज नाही, मी आता स्टेटस घालते. ओके, घाला. आणि असे बरेच जण असतात, तुम्ही स्क्रीनशॉट बघाय. मग असे सगळे विषय झाले. तर मी त्यांना समजावूचा प्रयत्न करत होतो की बघा, ह्यांचे जे पैसे रवलेत ना ते तुम्ही मागे द्या, की बाबा ह्याचे 20,000 रवले, त्याचे 5,000 रवले. माका त्यांनी सांगितले 7 लाख रुपये तुम्ही सांगितलात, म्हणून ज्यांचे पैसे देऊचे होते ते मी वाटून मोकळं झालंय. तेव्हा माझा पण पेमेंट करूचा होता. मी रील करतोय, त्याचे पैसे घेतोय. मी तुमका सांगतोय असं का लपवता, त्याच्यात काय नाही. तर त्यांनी सांगितलं 7 लाख रुपये वाटलं. माझा ट्रान्झॅक्शनचा ह्या संपला एका दिवसाचा विषय आहे. तर ठीक आहे म्हटलं. आणि तरीसुद्धा जर कोण रवलो असत तर माका सांगा, मी त्याचे पैसे देऊन टाकतोय. ठीक आहे म्हटलं. तरी पण भरपूर जण होत्या. आता त्यांनी दिल्याने नाही दिल्याने आपल्याला काय माहिती नाही त्यातला, तरी पण भरपूर जण होते. एका कॉलसाठी पणजीतले एक ग्रहस्थ असत, त्यांच्यासाठी मी फोन केला की त्यांचे असे पैसे रवलेत. ते त्या दिवशी इलेले, पण तुम्ही नाही होतात, तुम्ही फोनवरती बोलत होतात. आणि माका समजला तिथपर्यंत हे येत होते म्हणून हे दुसरीकडे गेलेले. आणि ते माझा पण माणूस होतो, त्यांना माका फोन केलेला तेव्हा. तर ते जाऊन पळून रवले मालक. आणि त्यांना काय ना काय कारणं दिले नाही. तर त्यांचे जर पैसे देऊचे असत तर तुम्ही पळान काय करतात. आणि जर माझी व्हिडिओ बघून कोणतरी इला तर माझी जबाबदारी असा तो फसताने. मी माझ्या रेकॉर्डिंगमध्ये पण सांगितलं, मी आत्ता पण सांगतोय, आणि मी कॅमेरा चालू नसतात तरी पण ताच सांगतोय. मी जर कोणती तरी ॲडव्हर्टाईज करतोय तर मी अपेक्षित करतोय की ज्यांका खरोखर गरज असा त्यांनी त्याच्यापर्यंत पोचायचा. आणि त्या जे काय ऑफर असतात त्याचा लाभ घ्यायचो. ज्यांका गरज असा त्यांच्या, म्हणजे समजा आता एखादं जर गरीब असा,
जो 2-4 हजार रुपयाचे खुर्चे टाकीन मी माझ्या हॉलमध्ये, माझं बजेट तेवढंच असा. आणि तेका जर समजता की 7 हजारात सोफा सेट, तर तो काय म्हणतात चल पुढचा काहीतरी उलटा सुलटा करून ते 3 हजार ॲड करून तो 7 हजाराचा सोफा सेट मागवता फोनवरती. कशा तर एवढ्या लांब त्याला जाऊच जमणार नाही. तर आमच्या ह्याच्यात होता ना की पोचते करतात म्हणून, तर त्यांचे पैसे गेले 3 हजार ॲडव्हान्स काही ना तरी त्यांनी गुगल पे केले आणि त्याच्यानंतर ते फोन करतात त्यांचा काय रिस्पॉन्स येत नाही. मग ते मेले ना त्याच्यात, ते खुर्चीवर रवले आणि सोफा सेटवर गेलो. तर माझा म्हणणं एवढाच की जर आमच्यामुळे आमच्या व्हिडिओमुळे जर तुमच्याकडे गिरायक येतात तर गिरायक तुम्ही देव समजा, गिरायक म्हणजे देव. तर माझ्यासाठी व्ह्युअर्स म्हणजे देव असा, फॉलोअर्स म्हणजे देव असत, कारण त्यांच्यामुळे आम्ही असो जे काय असत, तुमच्यामुळे तुमच्या सगळ्या व्हिडिओ बघणाऱ्यांमुळे आज आम्ही इथपर्यंत असो, आज आम्ही एवढ्या लोकांपर्यंत पोचतो आणि त्याचा तुम्ही उपयोग करून घेतात तुमच्या बिझनेससाठी. तर मग तुमच्यासाठी जा येणारा गिरायकसुद्धा तुमच्यासाठी देव असा. एवढ्या लांबना जर गिरायक तुमच्याकडे येतात तर तुम्ही त्याची इज्जत करू पाहिजे. थंय गेल्याच्या नंतर हे सरळ त्यांच्याबरोबर बोलणत नाही, काय सांगत नाही, 1-2 तास गिरायका ते बसा नसतात, हे कंप्लेंट होते. तर ह्या सगळा झाला आणि मी त्यांना सांगितलं की ह्याचे पैसे असत, तुम्ही ह्यांचे पैसे देऊन टाका. झाला ओके. ते का कॉन्फरन्स वगैरे घेऊन झाला, हे दोघेजण एकामेकाबरोबर परत भांडा सुरुवात केली. ठीक आहे झाला. थोड्या वेळान हिनी माका फोन केल्यानी मालकानी, मंदार मिस्त्रीनी, आणि सांगतात माझे ना इकडे 50 हजार अडकलेत, इकडे 20 हजार अडकलेत, हे माका मिळवून द्यावा. 3 जण असत, लास्ट कॉला 3 जण असत, यांचे माका मिळवून द्यावा. आमचो गिरायक थंय नेऊच्याशी संबंध, म्हणजे बाबा खंय ना खंय जाऊचा, खंय तुमका काय भेटतला ह्याच्याशी संबंध. आता गिरायकांबरोबर तुम्ही व्यवहार काय केलात ह्यो आमका माहिती नाही, क्रिएटरांका माहिती नाही तुम्ही गिरायकांबरोबर काय व्यवहार केलात. तो माझा काम असा, गिरायक जर फसत असत तर मी त्याच्या बाजून 100% असेल, कारण माझ्यामुळे थंय गिरायक गेला, बरोबर, मग मी त्याच्या बाजून असतले. पण गिरायकासोबत तुमचा व्यवहार काय झालो, मालकाचो आणि तुमचो, म्हणजे गिरायक आणि मालक यांचा काय व्यवहार झालो किंवा आमका त्यातलं काय माहिती नाही. पण तुम्ही त्यांच्याकडे पैसे दिलात किंवा त्यांच्याकडे वस्तू पाठवलात किंवा तुमचा पहिला काहीतरी तुमका भेटले असतील ना, का क्रिएटरला येऊन भेटले ना, आहे ना, मग तुमचा काहीतरी बोलणं झाला असतं ना, तर तुम्ही तर निपटव आहे ना. तर त्यांनी माका सांगितलं की तुम्ही माका पैसे मिळवून द्यावा. ठीक आहे म्हटलं, कारण आता मी गिरायकांची बाजू घेतोय, तर मग माझ्यामुळे गिरायक थंय येऊन जर ह्यांचा नुकसान होत असत ती माझी जबाबदारी नाही. तरी पण म्हटलं करतंय फोन. मी फोन केलाय, गोव्यातले एक ग्रस्त होते, त्यांना फोन केलाय, मंदार शेट्टे बोलतोय. कोण मंदार शेट्टे, असं असं रील टाकतोय मी. तर हां बोला काय झालं, काय काम होता. तर मंदार मेसर थैसून त्यांनी जा सुरू केल्यानी तर डायरेक्ट टोका दगत. म्हटलं वा. मग त्यांनी सांगितल्यानी सगळं आपल्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानी. त्यानंतर मी ह्यांना फोन केला, म्हटलं असं असं विषय. त्याच्यानंतर माझ्यावर भांडाक लागले. म्हणजे मी जर तुमका गिरायकांसाठी जर मी तुमका काहीतरी विचारू घेतोय की बाबा ह्याचे पैसे रवल्यात, तर त्याच्यासाठी तुम्ही माका सांगतास की तुझी व्हिडिओ बघून माझ्या ह्याने पैसे ठेवले नाही असं, तर या चुकीचा ना. आज तुम्ही गिरायकाबरोबर काय व्यवहार करत असता माका नाही सांगू ना. एक पहिल्या रीलमध्ये जर 1 करोड आपला 1300 सोफा सेट विकला, 10,000 सोफा सेट 1,30,00,000 होतं. 1,30,00,000 कमवताना क्रिएटरला सांगू नाही होता ना त्यांनी. पण आमची जबाबदारी असा त्यांना तिथपर्यंत पोहोचवचा काम आमचा असा. थंय गेल्याच्या नंतर गिरायकांका ह्या सांगितलं जाय होतं की 10,000चे सोफा सेट संपलेत, तुमका 12,000, 15,000, 20,000 सोफा सेट घेऊ लागतो. आता गिरायक म्हणताला एवढ्या लांब गेल्याच्या नंतर आता काहीतरी बुक करून येऊ काय म्हणून ॲडव्हान्स ठेवून दिले. त्याच्यानंतर त्यांचा फोन ना परत फेरी मारू. गिरायकांका त्यांच्या कामात त्यांना टाईम नसतो, त्याच्यानंतर एवढ्या लांब जाणं परवडत पण नसताला. आणि अशी सगळी फसवणूक चालू झाली. आणि त्याच्यानंतर आता परत वकिलांचा नोटीस इला क्रिएटरांच्या ह्याच्यावरती व्हिडिओ करू नको म्हणून. मग त्याच्यानंतर आमची जराशी वाजली, एवढाच झाला. बाकी माका कोणावरती हेट नाही, कोणावरती नफरत नाही. माझी मिस्त्री अँड कंपनीच्या मालकांना एकच विनंती असा की तुम्ही अर्धी भाकरी कमी खावा, पण लोकांका फसवून खाऊ नको. बाकी
आता त्यांका कसा वागायचा काय करूचा आता त्यांचा विषय. मी सगळ्या गोष्टी सांगितलंय तुमका जे काय सांगूचे होते ते. ह्याच्या पलीकडे माका अजून काय वाटला किंवा माझ्याकडे अजून काय राहिल्यासारखं वाटलं तर मी दुसऱ्या व्हिडिओत सांगेन. पण मोठे व्हावा पण लोकांका फसवून नको. आणि मी ज्या ठिकाणी मी समजा त्यांची जाहिरात केली तर जर माझे व्ह्युअर्स किंवा माझे फॉलोअर्स जर फसत असतील तर मी 100% माझ्या व्ह्युअर्सच्या बाजून असतलं, माझ्या फॉलोअर्सच्या बाजून असतलं. कारण माझ्यामुळे जर माझे फॉलोअर्स किंवा माझे व्ह्युअर्स तिथपर्यंत पोचतात तर ती माझी जबाबदारी असा, माका त्यांची काळजी असा, त्यांच्यामुळे मी असं आहे. तर सगळ्या तमाम लोकांचे जे जे फसले असत त्यांची मी माफी मागतोय की माझ्यामुळे थंय जाऊन जर तुमचे पैसे अडकलेत किंवा तुम्ही त्या गोष्टीची बळी पडलास तर मनापासून माफ करा माका. हे गोष्ट समजेपर्यंत थोडंसं वेळ गेलो त्याच्यामुळे हे सगळे गोष्टी घडले. हे गोष्टी जर आधी समजले असते माका जर थंय जाऊन फसतात लोक तर हे सगळे गोष्टी मी आधीच बंद केल्या असते. बाकी मॉब प्रेम असाच प्रेम माझ्या पाठीशी ठेवा आणि काय चुकलं असत तर माफ करा प्लीज. मंडळींनो तुम्ही बघतच असाल की मी सिंधुदुर्गातल्या बऱ्याच व्यापाऱ्यांचे बऱ्याच दुकानांचे व्हिडिओ बनवतोय. पण गिरायकांची अजिबात कसल्या खायच्या व्यापाऱ्यांची किंवा दुकानदारांची कंप्लेंट नसताना वस्तूची असताना वस्तूच्या क्वालिटीची असता यासाठी प्रामाणिकपणे धंदो करू गयो. तर मंडळींनो भेटूया आता पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत टाटा बाय बाय. पावसानं अंधार केला ना जरा काहीतरी गरव जात आहे. ही लपडी चालूच राहतली. चला.